नमस्कार. तर आजचा विषय असा आहे, की आपल्या घरात, आयुष्यात नकारात्मक ऊर्जा आली आहे, हे कसं ओळखाल? व्हिडिओमध्ये सांगितलेले सोपे उपाय तुम्हाला, तुमच्या घराला आणि लहान मुलांनाही नक्कीच अशा वाईट ऊर्जेपासून दूर ठेवतील. आपल्याला आवडत नसलेले माणसं, ज्यांचे विचार आपल्यासोबत जुळत नाहीत किंवा आपलं ज्यांच्यासोबत पटत नाही, आपल्यावर मनातून सरफटणारे लोकं आपल्या घरी जर येत असतील, तर त्यांची दृष्ट आपल्या घराला लागते? अशा लोकांच्या घरी जर आपली लहान मुलं खेळायला जात असतील, तर आपल्या मुलांवर त्याचे काय परिणाम होतात? आपला राग करत असणारी, आपल्याविषयी नकारात्मक विचार असणारी व्यक्ती जर आपल्यासाठी स्वयंपाक करत असेल, तर काय होते? नकारात्मक ऊर्जा असणाऱ्या लोकांच्या हातचं खाण्याने किंवा पिण्याने आपल्यावरती काय परिणाम होतात? तुम्हाला यापैकी कोणता अनुभव आलाय? नक्की कमेंट करा. लगेच वाईट कमेंट करू नका बरं. मी काही संत नाही हो. तुमच्यासारखीच मी पण एक सामान्य माणूस आहे. सगळ्यांना भावना असतातच की. म्हणून त्यावरच आधीचे व्हिडिओज बनवलेले आहेत. आता लाँग व्हिडिओज टाकल्यामुळे बरीच लोकं म्हणतात, की तुम्ही लोकांना ज्ञान सांगत आहात. लोकांना तुम्ही उपदेश देत आहात. अशी जी बोलणारी माणसं आहेत ना, त्यांना एकच सांगेल, आवडलं तर घ्यायचं, नाहीतर सोडून द्यायचं. बोलल्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये दिलेले उपाय तुम्हाला आयुष्यात नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पूजा करतो, काही मंत्र म्हणतो किंवा मंत्र लावतो, त्याने वातावरण प्रसन्न वाटते. कारण जेव्हा आपण शब्द बोलतो, तेव्हा आपल्या शब्दांमधून तरंग निर्माण होतात. ते तरंग अवतीभवती पसरतात आणि एक सकारात्मक ऊर्जा तयार करतात. तसंच जेव्हा रागात काही वाईट शब्द बोलतो, तेव्हा त्या वाईट शब्दांचे तरंगही असेच पसरतात आणि वातावरण दूषित करून नकारात्मकता पसरवतात. तसंच काहीजण जेव्हा मनातून आपल्याला पसंत करत नाहीत ना, आपला राग करतात किंवा आपल्या आजूबाजूला असतात, तेव्हा आपल्याला प्रचंड प्रमाणात अशी नकारात्मक ऊर्जाही जाणवत असते. अशी माणसं नजरेसमोरून जरी गेली, तरीही आपली चिडचिड होते. कारण त्या व्यक्तीचे आपल्याविषयी असणारे वाईट आणि नकारात्मक विचारांचे तरंग हे अगदी सहज आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचत असतात. आता वरील सगळ्या प्रश्नांची उत्तरं मन लावून ऐका. आवडलं तर लाईक करा. जास्त लांब जायची गरज नाही. आपले शेजारी, आपलेच नातेवाईक भरपूरदा आपल्या चांगल्या गोष्टींवरती किंवा आपले विचार पटत नसल्यामुळे मनात चरफडत असतात. आपलं यश बघून, आपली कीर्ती बघून, आपल्या घरातला पैसा बघून बऱ्याच जणांना बरं वाटत नाही. एखादी वस्तू आपण नवीन घेतली, की लगेच आजूबाजूच्या लोकांना, नातेवाईकांना ते डोळ्यामध्ये खुपायला लागतं. अशी माणसं जरी वरवर आपलं कौतुक करत असली ना, तरी मनातून कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये ती चरफडत असतात. त्यामुळे अशा लोकांची जी नकारात्मक ऊर्जा आहे, ही आपल्या चांगल्या गोष्टींवरती पडते आणि बरेचदा आपलं नुकसान होतं. आता अशी वाईट ऊर्जा असणारी माणसं जर आपल्या घरामध्ये येत असतील, तर शक्यतोवर त्यांना लवकर टाळलं पाहिजे. अशी व्यक्ती आपल्या घरातून गेल्यावर तेजपान, लवंग, कापूर, मिरे यांची धुनी घरभर फिरवून घ्या. ही धुनी फिरवताना तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र तुम्ही घरामध्ये लावू शकता किंवा तुम्ही त्या मंत्राचा जप करत धुनी घरामध्ये फिरवू शकता. हा उपाय अगदी जुना असून खरंच खूप बलवान आहे. आपल्या घरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे, ती यामुळे नक्कीच दूर होते. कारण अशा लोकांची वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा जेव्हा आपल्या घरामध्ये शिरते, तेव्हा घरातलं वातावरण हे नकारात्मक होतं आणि आपल्याला ती ऊर्जा जाणवायला लागते. शक्यतोवर अशा नकारात्मक लोकांच्या घरीही जाऊ नये आणि त्यांना आपल्या घरी येण्यापासून कसं टाळता येईल यावरती लक्ष द्यावं. जर आपल्याला काम पडतच असेल, की ती व्यक्ती आपल्या घरी येते आहे आणि आपल्यालाही त्यांच्या घरी जावं लागतंय, तर आपण त्यांच्या घरी गेल्यानंतर शक्यतोवर काहीही खाऊ पिऊ नये. अन्न बनवताना माणसाचे विचार हे नेहमी सकारात्मक असले पाहिजे. खूप वेळा जुने लोकं म्हणायचे, की ज्याच्या हातचं आपण खातो, तशीच आपली वृत्ती आणि विचार होतात. जेव्हा एखाद्या माणसाला आपण आवडत नाही ना किंवा आपले विचार पटत नाही, तो आपल्यावरती मनातून जळत असतो. तेव्हा त्याची नकारात्मक ऊर्जा ही त्या अन्नामध्ये उतरते आणि असं बनवलेलं अन्न, नकारात्मक ऊर्जा असलेलं अन्न जर आपण खाल्ले, तर त्याचा दुष्परिणाम नक्कीच आपल्या आरोग्यावर आणि आपल्या सुखावर हा होतोच.
आता बरेचदा आपली लहान मुलंही अशा लोकांच्या घरी जातात, तेव्हा मुलांनाही याविषयी सतर्क केलंच पाहिजे, की अशा नकारात्मक विचार असलेल्या लोकांच्या घरी काहीही खाऊ पिऊ नये. शक्यतोवर आपल्या मुलांना अशा लोकांपासून दूर ठेवलं पाहिजे. कारण अशी माणसं ही आपल्या लहान मुलांना आपल्या मागे काय बोलतील, काहीतरी उचकून बोलतील किंवा त्यांना टोमणे मारतील आणि त्यांच्या बालमनावरती अगदी म्हणजे अगदी खोलवर विपरीत परिणाम होतो. बरेचदा काही मोठी माणसंही मोठ्या माणसांचा राग लहान मुलांवरती काढत असतात. त्यामुळे अशा लोकांपासून आपल्या मुलांना लांबच ठेवायला हवं. एक छोटी घराजवळची झालेली सत्य गोष्ट तुम्हाला सांगते. अगदी समोरासमोर राहणारे 2 शेजारी होते. उजव्या बाजूचे जे शेजारी होते, ते थोडे परिस्थितीने चांगले होते. दोघेही नवरा-बायको कमवायचे. तिचा नवरा हातापायाने अपंग असला तरीही कमवायला जायचा आणि डाव्या बाजूचे जे शेजारी होते ना, ते थोडे परिस्थितीने गरीब होते. त्या बाईचा नवरा चांगलाच होता. हातापायाने अगदी सुदृढ सशक्त होता, पण तरीही त्याला कमवण्यात काही इंटरेस्ट नव्हता. तो घरीच राहायचा आणि बायको थोडंफार कमवून आणायची. आता डाव्या बाजूला जे शेजारी होते, ज्यांची परिस्थिती गरीब होती, त्या बाईला सारखी ईर्ष्या वाटायची, की आपल्या समोरचे शेजारी कसे कमवतात? त्यांनी पटकन घर बांधलं, त्यांच्याकडे जास्त पगार येतो, त्यांच्याकडे 2 लोकं कमावणारे आहे. तिचा नवरा सुदृढ नसूनही तो कमावून आणतो. आता उजव्या बाजूला शेजारच्यांची छोटी मुलगी म्हणजे ज्यांची परिस्थिती ही चांगली होती, त्यांची छोटी मुलगी समोरच्या शेजारी खेळायला जायची. मग ती बाई सारखं त्या छोट्या मुलीला टोचून बोलायची किंवा टोमणे मारायची. "अगं तुझ्या घरी तर 2-2 पगार आहे. तुमच्या घरी काही कमी नाही बाई. तुमच्या घरी भरपूर पैसा दिसतो. तुला आणि तुझ्या भावाला कमवायची तर काही गरजच नाही. मायबापांनी बरोबर सगळं बांधून ठेवले आहे. आयतंच भेटलंय सगळं." आता हे वाक्य ती शेजारची बाई दर 1 दिवसाआड त्या छोट्या मुलीला बोलायची. जरी ती मुलगी 4-5 वर्षाची होती, तिला त्यातले इतके कळत नसेल, तेव्हा पण सारखं ऐकून-ऐकून छोट्या मुलीच्या मनामध्ये अगदी खोलवर ही वाक्य बिंबवली गेली. आता त्या डाव्या बाजूला जी शेजारची बाई होती, ज्यांची परिस्थिती गरीब होती, तिची नकारात्मक ऊर्जा, तिचं नकारात्मक बोलणं हे हळू-हळू चांगली परिस्थिती असलेल्या शेजाऱ्यांपर्यंत पोहोचायला लागलं. आता त्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम काय झाला तेही ऐकून घ्या. सारखं नकारात्मक ऊर्जेमुळे परिस्थितीने चांगले असलेल्या शेजाऱ्यांचा मुलगा निकामी झाला. घरामध्ये वाद वाढायला लागले. नकारात्मक ऊर्जेचा परिणाम इतका झाला की त्या मुलाला कमवायची इच्छाच होत नव्हती. कारण सारखं ती छोटी मुलगी ते ऐकलेले वाक्य घरी जाऊन आपल्या छोट्या भावाला सांगायची. की समोरच्या काकू अशा बोलत होत्या. शेवटी चांगली परिस्थिती असलेल्या शेजाऱ्यांचं घर एका नकारात्मक ऊर्जेमुळे उद्ध्वस्त झालं. अगदी त्या घराची राख-रांगोळी झाली. जे वाईट झालं त्यात नशिबाचा खेळही असेलच, पण नकारात्मक ऊर्जा ही सुद्धा तितकीच जोरदार काम करते. म्हणून अशी नकारात्मक बोलणारी माणसं, शेजारी, नातेवाईक जर आपल्या आजूबाजूला असतील, तर त्यांच्यापासून आत्ताच सतर्क व्हा आणि सांगितलेले उपाय खरंच वापरून बघा. इथे तुम्हाला अनुभवलेले, घडलेले, ज्यापासून तुम्हाला फायदा होईल असेच उपाय सांगितलेले आहेत. आता घरातल्याच माणसांपासून एकमेकांना बघून कुणाकुणाला चिडचिड व्हायला लागतं. बरेचदा मुली म्हणतात, की माझी सासू मला दिसली ना, की मला चिडचिड व्हायला लागतं. धीर समोर जरी दिसला ना, की चीड येते बाई. आता आपल्याच घरात जी माणसं आहेत, त्यांच्यापासून जर आपल्याला चिडचिड होत असेल, तर काय करायला हवं? ज्या घरातल्या माणसांमुळे आपल्याला चिडचिड होतं, अशा माणसांच्या समोर बसून सुद्धा आपण बोलू शकत नाही किंवा समोरासमोर बोलून आपण ती चिडचिड दूर करू, राग दूर करू असेही करू शकत नाही. कारण नात्यांमध्ये इतक्या गाठी पडलेल्या असतात, की त्या सोडवता, सोडवता धागा तुटेलच. आपल्या ऑफिसमध्ये कोणी असं असतं, की अशी माणसं दिसली, की आपल्याला लगेच असं चिडचिडायला होतं, इरिटेट व्हायला लागतं. असं वाटतं, की या माणसांचा चेहरा दिसायलाच नको. आता बघा, शेवटी राहायचं तर एकाच घरामध्ये आहे आणि कामावर रोज ऑफिसमध्ये सुद्धा जायचंच आहे. आपण घर सोडून कुठे जाऊही शकत नाही आणि घरातल्या माणसाला कुठे पाठवूही शकत नाही. तर यासाठी सुद्धा मी स्वतः वापरून बघितलेला तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहे. ज्याच्यासोबत आपलं पटत नाहीये किंवा ज्याचा आपल्याला राग येतो, द्वेष आहे मनामध्ये, त्याच्याविषयी सकारात्मक वाक्य, रोज एक तरी सकारात्मक वाक्य आपण बोललोच पाहिजे. जर ऑफिसमध्ये मॅनेजर खटकत असेल, त्यांना बघून चीड येत असेल, तर त्याच्यासाठी रोज हे एक सकारात्मक वाक्य बोलायचं. माझं माझ्या मॅनेजरसोबत चांगलं नातं आहे. आम्ही रोज मिळून काम करतो. असं जर तुम्ही सकारात्मक वाक्य बोलाल,
तर तुम्हाला त्याचा जो परिणाम आहे, हा नक्कीच सकारात्मक बघायला मिळेल. 9-10 वर्ष झाली, गोष्ट जुनी झाली, तरीही एखाद्या माणसाचा राग, द्वेष आपल्या मनात साठून असेल. कधीतरी त्या माणसाचा विचार आपल्या मनात येतो आणि आपल्या मनात फिरायला लागतो. मग अशा नकारात्मक विचारांमुळे सगळा मूड, मन, दिवस सगळंच अगदी मरगळलेलं वाटायला लागतं. जेव्हा आपण समोरासमोर बसून बोलू शकत नाही आणि गाठी सोडवू शकत नाही, तर अशा वेळी हा महत्त्वाचा विना त्रासाचा उपाय नक्की करून बघा. आत्म्याचा आत्म्यासोबत एक कनेक्शन असतो. जरी आपण त्या व्यक्तीसमोर बसून बोलू शकत नसलो, तरीही आपण आपल्या अंतर्मनातील आवाज प्रार्थनारूपी त्या व्यक्तीच्या आत्म्यापर्यंत पोहोचवू शकतो. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी जेव्हाही तुम्ही देवाला प्रार्थना करता, तेव्हा अगदी मनापासून हात सोडून डोळे मिटून ज्या माणसाचा आपल्याला राग येतोय ना, ज्याच्याविषयी आपल्या मनामध्ये नकारात्मकता आहे किंवा द्वेष आहे, त्याचं नाव घ्यायचं. त्याच्या आत्म्याला सांगायचं, की मला खरंच तुझ्यापासून खूप त्रास होतोय बाबा. माझं काही चुकलं असेल, तुझंही काही चुकलं असेल, पण मी माझ्या चुकीची अगदी मनापासून तुला माफी मागतो आहे. अशी सकारात्मक प्रार्थना जर रोज बोलाल, तर खरंच तुम्हाला त्याचा फायदा दिसून येईल. जेव्हा आपण सारखं-सारखं असं म्हणतो ना, की या व्यक्तीचं आणि माझं पटत नाही, मला या व्यक्तीचा खूप राग येतो. तेव्हा वारंवार असं नकारात्मक बोलल्याने तो मंत्र बनतो आणि तो मंत्र त्या मंत्रासारखंच नकारात्मक काम करायला लागतो. जेव्हा आपण सारखी-सारखी एखादी गोष्ट वाईट बोलतो ना, तेव्हा तो संकल्प बनत जातो आणि तो जो संकल्प बनतो, त्याची सिद्धीही होते. सारखं जर आपण म्हणत असू, की "अरे मला बरं नाहीये, मला बरं नाहीये," तर खरंच आपल्याला बरं वाटत नाही. कारण तशा प्रकारचे तरंग, तशा प्रकारची ऊर्जा ही आपल्या अवतीभोवती निर्माण होते आणि त्याचा आपल्यावरती परिणाम हा होतोच. तसंच जर आपण रोज एखादी गोष्ट चांगली बोलू, रोज जर आपण असं म्हणू, की माझं आरोग्य अगदी चांगलं आहे, माझं शरीर एकदम दणकट आहे, तर तुम्हाला खरंच बरं वाटायला लागेल. विश्वास ठेवा. औषधाचा असर नंतर होईल, पण तुम्ही जे रोज उच्चार कराल, रोज स्वतःसाठी म्हणाल, त्या गोष्टी खरंच घडतात. जितकं चांगलं आणि सकारात्मक बोलू, तितकीच शक्तिशाली ऊर्जा ही आपल्याकडे ओढली जाते. जरी आपल्या आयुष्यात तणाव, दुःख खूप असेल, तरीही थोडा का होईना नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न हा नक्कीच केला पाहिजे.